राधाक्का, 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 तू कधी आलास? मी आत्ताच आलो. थांब, हे घे पाणी पी. चालते, मी देते पाणी. मी करते थोडं. आंटी, काय ग? सदा पाणी आण पटकन. सांभाळून सांभाळून बस. मम्मी. काय झालं ग? आंटी अगं, सावकाश. आंटी अगं निशांत आलाच नाही. काय? मला कस तरी होत होतं, मला त्रास होत होता आणि एकटीला राहायला बी भीती वाटत होती. अगं आंटी, मम्मी नाही ना आज घरात, म्हणून तुमच्या सगळ्यांची सोबत पाहिजे ना असं वाटत होतं. म्हणून मी स्वतःहूनच आली. कार बी चालवता येत नव्हती, म्हणून मी स्वतःहून रिक्षा करूनच आले. तू शांत हो पहिलं. आपण एक काम करू, आपण डॉक्टरांकडे जाऊ, नाही तर त्यांना बोलून घेऊ का? नाही नाही नको, डॉक्टर नको. मी जरा आराम करेल ना तर मला बरं वाटेल. चालतंय. सदा यांना गेस्ट रूम दाखव आणि काय पाहिजे नको ते बघ. आधी गेस्ट रूम साफ कर जा. हळू हळू. तू आराम कर वर, मी बघते निशांत का नाही आला ते. अगं नाही नको, तो कामात असेल. मी त्याला लय फोन केले पण त्यानं काही उचलला नाही माझा फोन. आला नाही तो नाहीच, फोन बी नाही उचलला तुझा. बरं चल, तू बोलत बसू नको, आराम कर. चल मी बघते काय ते. मम्मी. चल सावकाश. असं करायचं, चांगलं मळून घ्यायचं. समजतंय का? आता तू कर. जमतंय की? जमलं की मला. झालं की आता भाजी निवडून घेऊया. नाही नाही, हे होतच आलंय, मी भाजी निवडतो. अरे अगं ती सोपं आहे, येते मला. बर, पण तू आधी सरबत पिऊन घे. अगं हे झाल्यावर घेतो. पी म्हटलं ना, पी. अगं सरबत आहे का शिक्षा? किती आंबट आहे. आणि तू काय बोलली का नाहीस? का बोलू? मला तर चांगलंच लागलंय. चांगलं? आजपर्यंत एवढं घाण सरबत मी कधी पिलं नाही आणि ह्याच्या पुढे पिणार पण नाही. का विचार? का? कारण ह्याच्या पुढे मी सरबतच बनवणार नाही. अरे आधी हात धुवून ये. तो बघ तिकडचा पेपर घे.
आता ह्याची पानं मोडून ह्या ताटात ठेव आणि ह्या काड्या इथं ठेव. हा. जमतंय की? किती गुणी आहेस र लेकरा. तू आमच्यासाठी एवढं केलंस आणि तुझं नावच विचारायचं राहिलं. नाव काय आहे तुझं? रक्त थांबलं. नाही थांबलं, अजून येतंय थोडं थोडं. हळद लावल्या, लवंगी मिरची नाही. जी कामं आपल्याला जमत नाहीत त्या भानगडीत कशाला पडायचं? आसमे, अगं तू आपल्याला एवढी मदत करायलाय आणि तू असं बोलतेस होय त्याच्या संग? मला चक्कर आल्याली, येणे येऊन मदत केली. सारी म्हण आधी त्याला. नाही नाही, काही गरज नाही. नाही नाही, अशी कशी गरज नाही. सॉरी हा. या तुम्ही बी या. नाही ते असं दारात उभं राहून कशाला बाराखडी म्हणालाय? इकडे येऊन म्हण की. हा हा, यांची वही द्यायला आलो होतो हो. त्या रिक्षात विसरल्या होत्या म्हणून. अरे देवा, है की. थँक्यू. वेलकम. सर, तुम्ही आज आला नाही जेवायला? नाही, ते कॉलेजमध्ये एक महत्वाचा सेमिनार होता, तिकडेच होतो म्हणून उशीर झाला. मुन्ने, माझ्यासाठी मी ठेवलास वय. ये आता बोल, दे उत्तर. कुठं होतास? का नाही गेलास पूर्वाकडं? मी संकटात सापडलेल्या एका बाईला मदत करत होतो म्हणून नाही जाऊ शकलो. मी बी आजारी होते निशांत. तुझी वाट बघत होते, पण तुला त्याचं काही नाही. कोण कुठल्या अनोळखी बाईच्या मदतीसाठी थांबलास, पण माझ्यासाठी नाही आला. मला नाही माहित तू मला फ्रेंड समजतो का नाही, पण अरे आजारी माणसासाठी जरा माणुसकी म्हणून तरी. बरोबरच आहे, आणि ते बी आम्हाला न कळवता गेलास. माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम होता म्हणून मी एका माणसाच्या मोबाईलवरनं तायडीला मेसेज पण केलता. आणि जिच्यासाठी थांबलो ती तुझ्याच वयाची,
तुझीच आठवण करून देणारी, आणि ती चक्कर येऊन बेशुद्ध पडलेली. अशा अवस्थेत तिला एकटीला सोडून आलेलं तुला आवडलं असतं का? आणि आता पूर्वाचा विषय, तर माणुसकी खऱ्या आजारी माणसासाठी असते. निशांत, मम्मी तुझा राग समजू शकतोय मी. पूर्व आजारी आहे तरी मी असं कसं बोलू शकतोय, असं वाटू शकतंय तुला. पण एक व्हिडिओ दाखवतो, मग सगळं खरं समजेल तुला. हे पूर्वाचा आजार पण बघितलं आणि म्हणून मी दुसऱ्या कामाला गेलो आणि त्या आजारी बाईला मदत करायला थांबलो. यात काय चुकलं माझं? भूक भूक लागत नाहीये आणि कस तरीच होते. आणलंय, थकवा जाणवतोय. अरे बापरे, हे तर जाम सिरियस आहे. तुम्ही एक काम करा, पेशंटला अजिबात खायला देऊ नका, गरम पाण्याची वाफ द्या. नाही तर एक काम करा, अजिबातच रिस्क घ्यायची नसल तर तिला इथं ऍडमिट करून घ्या. काय आहे, मी ऍम्ब्युलन्स पाठवतो. पहिलं तर तिला 14 इंजेक्शन घ्याव्या लागतील. हा, पाठवा पाठवा, ॲम्ब्युलन्स पाठवा. नाही, नको, ॲम्ब्युलन्स नको. 14 इंजेक्शन नाही नाही, मला हॉस्पिटलची लय भीती वाटते आंटी. मला आता बरं वाटायला लागलंय. हा वय, बरं वाटायला लागलंय मला आता. हा डॉक्टर साहेब, नाही तुमच्या बोलण्याने बरं वाटतंय तिला. हा, तरी ॲम्ब्युलन्सची काय गरज वाटली तर एक कॉल करतो. हा चालेल. निशांत, काय आहे समज? हा, आणि ह्यो आवाज? मम्मी तांबड्याच होता ते. तिला बरं वाटावं म्हणून जरा जालीम उपाय केला. वाटतंय आता हिला बरं. मी फ्रेश होऊन येतो. मी पण येते. पूर्वा, तू माझ्या संग खोटं बोललीस. तू आजारी नव्हतीसच. आंटी, अगं मी हे सगळं निशांच्या भेटीसाठी केलं. आणि तसं मी म्हणतात ना, प्यार और जंग में सब चलता है. कसं आहे ना पूर्वा, चांगल्या कामासाठी, चांगल्या गोष्टीसाठी अगदी पाहिजेच असेल तर खोटेपणा करावा. सोन्याचं दागिनं घडवताना जसं तांब मिसळत्यात, तेवढाच तो खोटेपणा असावा. पण तांब्याच्या दागिन्याला सोन्याचं पाणी चढवून त्याला सोन्याचं दागिनं म्हणण्याचा खोटेपणा मी सहन करणार नाही. सॉरी, पुढच्या टाइमला लक्षात ठेवे, असं नाही वागणार. सॉरी. मग आता हे नाटक थांबव आणि आता घरी जा. आणि हो, एकटीच. निशांतला त्रास देऊ नकोस. वय. तायडे, तुझा फोन दे की. आधी काय काम आहे ते सांगायचं, मग मिळणार मोबाईल. दे ना. अगं आज काय करते, बघू दे. लवंगी मिरचीचा नंबर पाहिजे ना? लईच आठवण आले वाटतं.
बरं तिनं नंबर दिला नाही का तुझी हिंमत झाली नाही तिला नंबर मागायची? हे ते काय तर असू दे, तू फोन देणारच का नाही ते सांग. तायडे अगं बारक्या भावाला कॉपरेट करावं. ओके, तर तुझ्याकडं 2 ऑप्शन्स आहेत. तायडे अगं काय आहे? गप्पा ऐकायचं. पहिला, तू आता तिच्याकडे जायचं, तिच्याकडनं नंबर घ्यायचा आणि तिला फोन करायचा. ऐक ऐक. आणि दुसरा, माझ्या मोबाईल मधनं तुला तिचा नंबर मिळेल, हा पण मी तुला तिचा नंबर सांगणार नाही. माझ्या कॉल लॉग्स मधनं तुला तिचा नंबर ओळखायला लागेल. आणि जर तू तिचा नंबर ओळखलास तर तुझ्या मोबाईल मधनं तिला कॉल करायचा. होय. पण एकदाच. एकदाच? एकदाच म्हणजे? म्हणजे एकदाच, फक्त आत्तापुरतं. पुढच्या वेळेला तू स्वतः तिच्याकडनं नंबर घ्यायचा आणि मग कॉल करायचा. हे मान्य असेल तर माझा मोबाईल मिळेल. हा, तायडे काय फालतूगिरी? आज कुठं असतंय वय? इथं असंच असतंय. मान्य असेल तर सांग, नाहीतर सोड, लय काम आहे. नाही नाही, बस बस बस. मान्य. दे फोन दे. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? तुझ्या बर्थडेच्या दिवशी फोन आलता. हा. आणि वेळ नाश्त्याला फोन आलता, आठवते मला. हा, यो नंबर आहे ना? भय. हा. अरे काय हे घे पाणी. कसला ठसका लागला? लवंगी मिरचीचा ठसका. कसलं भारी वाटतंय ना, नातं जुळल्यागत. आणि ठेवलास लगेच फोन? झालं पण बोल ना. बोल ना. मी फक्त आवाज ऐकायला फोन केलता. फक्त आवाज ऐकायला? हा, आता फक्त आवाज ऐकला, नंतर फोनवर कधी बी बोलता येईल ना. होय ना. अगं काय? तिचा नंबर डिलीट. अगं का डिलीट का केला? आता पुढच्या वेळेला तू तिच्याकडनं नंबर मागायचास आणि मगच कॉल करायचास. तायडे, ए तायडे. काय होता नंबर? 90 96 70. यार, मी कोणाचा कॉल आलता हे बघायला तर रिटर्न कॉल कर की. कुणाचा कॉल होता? खरंच कुणी बोलत नव्हतं का आवाज येत नव्हता? कॉल करून बघू काय? नकोच. काम असेल तर येईल परत कॉल. अननोन नंबर आहे म्हणजे अस्मिताच फोन असणार. नमस्कार सर, मी संतोष बोलतोय क्रेडिट कार्ड कंपनीमधून. आमच्याकडे तुमच्यासाठी एक क्रेडिट कार्डची नवीन ऑफर आहे. आणि ए ठेव फोन. आईला सगळा मूड घालवला.
कोण म्हणतो दारू बरबाद करते? दारू तर आबाद करते. तुमची आबादी दिसायलाच की ह्यो आलिशान महाल हे वैभव. तुम्हाला बोलून काय उपयोग म्हणा. डोसा तुम्ही. मला कामावर जायला उशीर व्हायलाय. थांब. तुला लोकांसाठी जेवण बनवाय नवऱ्यासाठी येईल नाही होय का? लोकांसाठी जेवण बनवत्या म्हणून तुम्हाला जेवाय मिळतंय, ध्यानात ठेवा. मला नको शहाणपणा शिकू, कळला ना? मला काहीतरी खायला बनवून दे, नाही तर पैसे तरी दे. पैसे नाहीत माझ्याकडं. मला उशीर होतोय. राधा अक्का माझी वाट पाहताच. तू शिरा गेली म्हणून राजाकाचा काय जीव जाणार आहे का? काय मला मारते. राधा अक्का बद्दल काय बी बोलायचं नाही सांगून ठेवते. माझ्या कुंकवाचा धनी आहे, मला काय बी बोला. राधा अक्का बद्दल काय बी वाईट साईड बोलाल तर याद राखा. त्या यामिनीच्या नादाला लागून तुम्ही बी राधा अक्का बद्दल बोलायलाय. यामिनीच्या तालावर नाचताय तुम्ही. पण ध्यानात ठेवा, दारूनं तहान भागत नसत्या. त्या यामिनीला आयुष्यात कधीच समाधान लाभायचं नाही. मला शिकवते. बाहेर गेले, येतील कधीतरी. कधीतरी असं का म्हणाली असेल सोहमची आई? सोहमच्या लग्नात फसलोच बघ आम्ही. त्या मुग्धाच्या घरची माणसं, ती माणसं आहेत होय. महामाया निर्मला, तिचा तो येडा नवरा, आणि पोरगा एक नंबरचा गुंड मवाली. नग आहेत एक एक नग. पण तुला सांगू का अस्मे, मी आता ठरवलंय, मी सोहमचं दुसरं लग्न लावून देणार. मुली बी सांगून यायलात. आणि का नाही येणार? माझा पोर देखणा आहे, रुबाबदार आहे. महत्वाचं म्हणजे शिक्षण आणि एकुलता एक आहे. त्याचं लग्न झालं ना की मग सगळं नीट होईल. अस्मे, मी काय म्हणते, सोहम तुझा मित्र आहे ना व, तू त्याला समजाव, म्हणावं त्या मुग्धाचा नाद सोडून दे. त्यानं दुसरं लग्न करायलाच पाहिजे ग. तुझ्या ओळखीत कोण पोरगी असेल ना तरी बी सांग, मी बघून घेईन. आणि ऐका आता, अगं तू इतका वेळ बसली, तुला चाय बी नाही विचारली. माझं असंच आहे, एकदा बोलायला लागली की बोलतच सुटते बघ. थांब मी चहा आणते. आव नाही, नको. मला ते. अगं नको काय, उगा पाहुण्या का तू वागू नकोस. थांब मी चहा आणते. अस्मी, अगं चहा टाकलाय मी, पण खायला काय आणू तुला? बिस्किट खाणार आहेस का पोहे? पोहे म्हणत असशील तर पट. आवा, थांबा की. आवा थांबा की जरा. आवा, ही खानावळ आणि या घरावरचा हक्क सोडायचा कायमचा. आणि ते पण नाही करू शकलीस तर मात्र मी रीतसर पोलिसांना इथं घेऊन येणार. तू आमचे 10 लाख रुपये आमासनी फसवून हडप केलेस अशी रीतसर तक्रार करणार. हा यामिनी, अगं एवढी निष्ठुर होऊ नकोस ग. तू निष्ठुर म्हण, नाही तर आण काय म्हणायचं ते म्हण. माझे 10 लाख सूर्य मावळाच्या आत दिले नाहीस तर मी पोलीस घेऊन येणार. मग का नाही, तू तिकडे जेल मध्ये जाऊन स्वयंपाक कर. तुला लय हौस आहे ना सुगरण म्हणून मिरवायची. नाही ग, सुगरण म्हणून मिरवायची हौस नाही आहे मला. अगं माझ्यासाठी ते माझं व्रत आहे, आनंद आहे माझा, माझं अस्तित्व आहे. अगं लोकांना पोटभर जेवाय घालून त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघणं, यातच आनंद वाटतोय मला. हा हा हा, बरं बरं, पुरे झालं तुझं लेक्चर. आधी तुझ्याकडे टाइम कमी आहे, त्यात आणि 2 मिनिटं घालवू नको.
मला 8 दिवसाची तरी मुदत दे ग. थोडी तरी माणुसकी दाखव ग. माणुसकी? सगळी माणुसकी काय मीच दाखवायची का काय? 10 लाखावरचं एवढ्या दिवसांचं व्याज मी मागतलं नाही. हीच माझ्यासाठी माणुसकीची परिसीमा झाली. ए, तेव्हा तुझा तो इमोशनल ड्रामा ना माझ्या पुढे करू नको बाई. आज सूर्य मावळायच्या आत 10 लाख आणून द्यायचे. आज सूर्य मावळायच्या आत. नाही तर तुझ्या घरी, म्हणजे खरं तर माझ्या घरी, ज्या घरात आता तू राहतेस तिथं मी पोलीस घेऊन येणार. सोहमची आई त्या माणसा मग कुठं गेली काही समजलंच नाही. कोण होता तो माणूस काही समजनाच बघ. आणि नेमका सोहमचा कॉल बी लागना. त्याला मेसेज करून ठेवलाय, करेल तो फोन. आपण एक काम करूया, सोहमच्या शेजारच्यांना घराकडे लक्ष ठेवायला सांगूया आणि त्याच्या आईला हुडकाय जाऊया. चल चल. त्याची काय गरज आहे काय? म्हणजे असं कसं बोलू शकतोस तू? सविता काकी संकटात असतील तर? अगं तुला काय असंच वाटतंय काय सतत कोणतरी संकटात असेल म्हणून? आणि तुला असं कसं वाटत नाही याचं आश्चर्य वाटतंय मला. तुला काय माहित सविता काकू संकटात आहे का नाही ते? तू तर त्यासनी ओळखत असल्यागत बोलायलास की. तू ओळखतोस त्यासनी? आय काय झालंय तुला? आणि हे पैसे? मगाशी यामिनी आली होती. आजचा सूर्य मावळायच्या आत तू मला माझे 10 लाख रुपये परत द्यायचेस. आणि जर तसं नाही करू शकलीस, ही खानावर आणि या घरावरचा हक्क सोडायचा कायमचा. आणि ते पण नाही करू शकलीस तर मात्र मी रीतसर पोलिसांना इथं घेऊन येणार. तू आमचे 10 लाख रुपये आम्हासनी फसवून हडप केलेस अशी रीतसर तक्रार कर. हा, तिनं फक्त सूर्यास्तापर्यंतची येळ दिल्या. तोवर पैसे नाही दिले तर घर खानावळ सगळं सोडावं लागल. नाही तर ती पोलीस घेऊन येईल. अगं पण पोलिसांना तर माहित आहे ना पैसे चोरीला गेलेत ते. पण ते यामिनीपासून लपवलंय आपण. आणि ती पोलिसांना काय बी सांगून फितवू शकते. त्यात पैसे चोरीला गेलेत हे कसं सिद्ध करणार आपण? काय बी झालं तरी पैसे द्यावंच लागतील. हाय अगं किती बी वेळा कसे बी मोजले ते सगळे मिळून 10,000 बी नाही होणार ग. आपल्याला 10 लाख जमवायचे. जेवढे असतील तेवढे. मला नाही वाटत
करा आधी पैसे द्यायला येईल. ही काय तिचा बाबी येईल. मी ढोस तसं देऊन आल्या ना की यायलाच पाहिजे. आली 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 आली. आव, 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 आव. काय आत कुठं चाललाय? आज तिला समजायला नको ना, आपण तिची वाट बघालोय. नाही, आत नको, आत नको. इथं बसा, काहीतरी काम करत बसा. यामिनी, अरे आखे आलीस तू? ये ये ये. अरे खाली कशाला उभी आहेस? ये इकडे वर ये. अरे वा, आखे सूर्यास्त व्हायच्या आधी आलीस बरं का. छान छान. दे आण तो कागद, दे. कागद मी नाही आणला. हा वा, ही बघा काय म्हणाल्या का कागदच नाही आणला. नाही, मी पैसे आणलेत. पैसे 10 लाख आणलेस तू? 10 लाख नाही, पण माझ्याकडे होते तेवढे सगळे पैसे आणले. हे एवढंच? हे बघ, हे बघ. काय भीक द्यायला आले का आम्हाला? हा, एवढ्या पैशाने 10 लाखाचं व्याज बी भरता येणार नाही. आखे तुम्हाला लयच हलक्यात घेतलंयस का? हे समजा तुला किती जड जाईल याचा तुला अंदाज बी नाही ना. राईट, तुम्ही पोलिसांना फोन करा पोलिसांना. लगे करतो. हो, तुम्ही नातं विसरला असला तरी अजून मी तुमच्याच नावाचं कुकू लावतीये. वा वा वा, ही तरी एकदम बेस्टच स्कीम झाली की. हा, म्हणजे पुढच्याकडनं पैसे मागायचे आणि त्याच्या नावाचं कुंकू लावायचं आणि मग त्याने त्याचे पैसे परत मागितले का कुंकू दाखवायचं. वा, सवाशीन असं कुणाच्या बी नावाचं कुकू लावत नाही ना ग यामिनी. पण तू कुठं सवाशी नाहीस. तुला तर नवऱ्याने सोडलाय ना. हा, तुम्ही काय आमच्या गप्पा ऐकत उभे राहिले? पोलिसांनी फोन का करत नाही? हिला का नाही तुरुंगात पाठवल्याशिवाय समजणारच नाही. लावतो. नाही, अहो ऐका ना, अहो थांबा ना. अहो मला तुरुंगात पाठवून तुमचे पैसे परत मिळणार आहेत का? देवी आईची शपथ आहे तुम्हासनी, अन्नपूर्णेची शपथ आहे. विकी, तिथं तू तुझ्या आई पुढे येऊ नको, नाही तर तुझ्यावर राग निघल. विकी, दिदे तू जा, मी येतो. देवी आई माझी सत्व परीक्षा घेत असत. इथं जे काय होईल, माझी जी काय मानहानी होईल ती तुमच्यातच ठेवा, बाकी कुणाला सांगू नका. यामिनी, माझ्या पाया पडण्यानं जर तुझ्या मनातली आग शांत होणार असेल, तुझं समाधान होणार असेल तर ठीक आहे, तुझ्याच मनासारखं होईल.
तुझ्या पायाशी उभी राहायची लायकी नाही हिची आणि हिच्या पाया पडायलास का? आणि कशासाठी? आणि तुम्ही सगळे फक्त बघायलाय? आय तू कुणा पुढं कशासाठी बी मान झुकवायची नाहीस. मी सोहमला फोन करते. सार्वजनिक ठिकाणी एका स्त्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न झालाय. त्याचे कायदेशीर कलम सांगत बसत नाही, पण परिणाम सांगू शकत्या. मी काय काय करू शकते त्याचे परिणाम सांगायला. प्रकरण भलतीकडे चाललंय. आपण जर अति केलं तर त्याची माती करायला हिला अजिबात वेळ लागणार नाही. आपल्याला समजायचं बी नाही तवा. चला